नमस्कार. क्रांतिकारी डेली न्यूजमध्ये आपले स्वागत. मी मयुरी पिंपळकर. डोंबिवली शहराला 600 वर्ष जुना इतिहास असून डोंबिवली शहर हे सांस्कृतिक नगर म्हणून देखील ओळखले जाते. डोंबिवली शहरात 1965 पासून औद्योगिक परिसर निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्थानिक लोकांना व परप्रांतीय कामगारांना येथे रोजगाराची संधी उपलब्ध झाली. डोंबिवली हे पूर्वी औद्योगिक क्षेत्र होते. डोंबिवली MIDC मध्ये एकूण 751 कंपन्या आहेत. त्यापैकी फेज 1 मध्ये कापड प्रक्रिया करणाऱ्या टेक्सटाईल कंपन्या आहेत. मुख्य डोंबिवली शहरापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर MIDCचे 2 फेजेस आहेत. 751 पैकी 156 कंपन्या धोकादायक आहेत. 4 मोठ्या कंपन्या अति धोकादायक आहेत. ही आकडेवारी माहिती अधिकारातून समोर आली आहे. टेक्सटाईल कंपन्यांची संख्या जवळपास 125 इतकी आहे. डोंबिवलीमध्ये यापूर्वी झालेले स्फोट. 22 ऑक्टोबर 2009 ला रासायनिक प्रक्रियेदरम्यान बाटली फुटल्याने फाईन ऑर्गॅनिक रासायनिक कंपनीत आग लागून कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. 18 मार्च 2011 ला MIDCतील घरडा केमिकल्स या सर्वात मोठ्या रासायनिक कंपनीच्या प्रकल्पाला दुपारी 1:30च्या सुमारास आग लागून 2 कामगारांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाला होता. 22 सप्टेंबर 2011 ला MIDC मधील विनायक टेक्सटाईल प्रोसेसिंग अँड प्रिंटिंग कंपनीला आग लागून यात 2 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. 28 नोव्हेंबर 2011 फेज 2 मधील अमाइन केमिकल कंपनीला आग लागून कंपनीचे यामध्ये मोठे नुकसान झाले होते. 25 नोव्हेंबर 2012 ला शारदा सिंथेटिक कंपनीला आग लागून कपड्यांचा लाखो रुपयांचा कच्चा माल जळून खाक झाला होता. 12 मे 2013 ला MIDC फेज 2 मधील हेअर डाय कंपनीला आग लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 13 मे 2013 ला केमस्टार कंपनीत सिलेंडरचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला होता. 24 मे 2016 ला प्रोबेस एंटरप्राइजेस कंपनीमध्ये बॉयलर स्फोट होऊन 12 कामगार यामध्ये मृत्युमुखी पडले होते. 20 नोव्हेंबर 2017 ला ॲलोफिन कंपनीत स्फोट झाला होता. 17 सप्टेंबर 2018 ला आर्क फार्मा कंपनीमध्ये स्फोट झाला होता. 9 ऑक्टोबर 2018 ला झिनित रासायनिक कंपनीला आग लागली होती. 3 ऑगस्ट 2020 ला यापूर्वीही अमुदान कंपनीला आग लागली होती. 23 ऑगस्ट 2020 ला ड्रीमलँड कंपनीला आग लागली होती. 3 मे 2022 ला HP रासायनिक कंपनीला आग लागली होती. 2016 ला मे महिन्यात अशाच प्रकारचा भीषण स्फोट झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा झाली. अमुदान कंपनीत किरकोळ स्वरूपाचा स्फोट झाला होता. त्यानंतर डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ यांनी अमुदान कंपनीला काही रसायनांचं उत्पादन करण्यास मनाई करून देखील कंपनीने निर्मिती सुरूच ठेवली होती. अशा कंपन्यांच्या प्रदूषणामुळे अनेकदा डोंबिवलीकरांना श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कंपनीकडून मेडिक्लेम व इन्शुरन्स फॅसिलिटी देण्यात आली आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. शेकडो जणांना जखमी करून बळी घेणाऱ्या या स्फोटांची पुनरावृत्ती कधी थांबेल हा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे. 23 मेच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून जखमींना मोफत उपचार व मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली व या भागातील अति धोकादायक कारखाने स्थलांतरित करण्यात येतील असे सांगितले.